Yes, very good morning, friends. We are on problem number 7 of final accounts. बट आज काय करायचं आपण नेक्स्ट आयटमला जाण्याच्या आधी थोडंसं मी रिवाइज करतो. काही दिवस गॅप झालेले आहेत. ओके, बेसिक रूल्स जस्ट रीड करतोय. तुम्ही पण जर इफ पॉसिबल रिसाइट विथ मी. ओके, म्हणजे माझ्यासोबत रिपीट करायचंय. नॉमिनल अकाउंट शुड गो टू ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रियल पर्सनल अकाउंट बॅलन्स शीट. ओके, ट्रायल बॅलन्स डेबिट कॉलम, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड और बॅलन्स शीट ॲसेट साइड. ट्रायल बॅलन्स क्रेडिट कॉलम मध्ये जर अमाउंट असेल, ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड और बॅलन्स शीट liability side. And last one, sorry, third one, manufacturing expenses or expenses related to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. ट्रेडिंग अकाउंटचा फंडा काय तुम्हाला सांगतो. ट्रेडिंग अकाउंट मध्ये ओनली गुड्स रिलेटेड येते इन्फॉर्मेशन अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय हो, डायरेक्टली रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग ऑर परचेसेस. ओके, म्हणजे रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग असं समजा और परचेसेस. डायरेक्टली रिलेटेड टू आवर बिझनेस. आपण जे बिझनेस करतो त्याला डायरेक्ट कनेक्शन आहे. आता आपण काय बिझनेस करतो, टीव्ही परचेस करतो आणि टीव्ही सेल करतो. आपलं टीव्हीचं शोरूम आहे. मग ते डायरेक्टली रिलेटेड जे आहे ते सगळं ट्रेडिंग अकाउंट मध्ये येणार. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरी डायरेक्टली रिलेटेड नाहीये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आता बिलबुक म्हणा, पेन म्हणा, स्टेपलर म्हणा, हे नसेल तर पण माझा बिझनेस चालू असतंय. ओके, बट समजा सपोज आय परचेस्ड TVs फ्रॉम सुरत. आय परचेस्ड TVs फ्रॉम सुरत, कोलकाता, दिल्ली. ओके, तिथून इथं ट्रान्सपोर्टेशन झाल्याशिवाय मी बिझनेसच करू शकत नाही. ओके, म्हणजे त्या गुड्सचं, ते जे TVs येणार आहेत त्यांचं. सो डायरेक्टली रिलेटेड आहे ना. ओके, और सपोज टीव्हीचा असेंबलिंग आपण इथं करतो किंवा मॅन्युफॅक्चरिंग आपण इथं करतो. मग ते मी वेजेस जे असणार आहेत, मजुरी, जे वर्कर्स असणार आहेत, त्यांना मला काहीतरी वेजेस वगैरे द्यावे लागतील. त्याच्याशिवाय मी बिझनेसच करू शकत नाही. दॅट इज डायरेक्टली रिलेटेड टू आवर बिझनेस. ओके, गुड्स रिलेटेड असतात, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड असतात. ओके, कधी कधी तुम्हाला एक पॉइंट सांगतो मी. आपल्या बुकमध्ये आय थिंक आपण हे दिलेलं आहे ना, फॉर्मॅट दिलेला आहे ना मी. पेज नंबर कोण सांगेल का? फॉर्मॅट ट्रेडिंग अकाउंट, P&L अँड बॅलन्स शीट, पेज नंबर ह्याच्या आधी असेल बघा, प्रॉब्लेम नंबर 1 च्या आधी. 60, पेज नंबर 60 वर ना फॉर्मॅट दिलेलं आहे. ओके, समथिंग 62. ओके, 62 वर आहे. नो इश्यू. 62. ओके, 62 वर ट्रेडिंग अकाउंट आहे, 63 P&L अँड 64 बॅलन्स शीट. ओके, ते रीड करायचं कधी कधी. ओके, क्लॅरिटी वाढतंय तुमचं. सो दिस वॉज रूल नंबर 3 अँड देन फोर्थ रूल. हे ऍक्च्युअली रूल नाहीये, बट तुम्हाला सोपं जाण्यासाठी हे केलेलं आहे आपण. नॉमिनल अकाउंट प्लस क्रेडिट कॉलम मध्ये अमाऊंट असेल तर P&L अकाउंट क्रेडिट साइड. ओके, अँड जस्ट अजून आपण काय काय बघितलेलं, एक्सपेन्स मध्ये आपण 2 पार्ट्स केले होतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्स अँड प्रीपेड एक्सपेन्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्स मीन्स एक्सपेन्स पेएबल. दॅट इज एक्सपेन्स म्हणजे काही असू शकतं, वेजेस, सॅलरी, प्रिंटिंग स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सेट्रा. ओके, इट कॅन बी एनिथिंग. एक्सपेन्स मध्ये काही असू शकते. आउटस्टँडिंग एक्सपेन्स, आउटस्टँडिंग हे वर्ड वी यूज इट फॉर एक्सपेन्स ॲज वेल ॲज इन्कम. इन्कम असेल तर वेगळं मिनिंग होतं, एक्सपेन्स असेल तर वेगळं. आउटस्टँडिंग एक्सपेन्स मीन्स एक्सपेन्स पेएबल, म्हणजे सॅलरी पेएबल, वेजेस पेएबल असं. आउटस्टँडिंग इन्कम जर असेल, समजा रेंट आपल्याला मिळतंय, इन्कम आहे आपलं, मग तरी जर आउटस्टँडिंग रेंट असं म्हणत असतील तर रेंट रिसिवेबल असतंय, ते इन्कम रिसिवेबल असतंय. कळालं का? आर यू गेटिंग मी? आउटस्टँडिंगची 2 मिनिंग आहेत. एक्सपेन्स आहे का इन्कम आहे हे आपण बघायला पाहिजे. तुम्ही लर्न करू शकत नाही. ओके, प्लीज डू नॉट लर्न. ओके, शेवटी काही जण एक जण शॉर्टकट काढतात, ते काय करायचं. फायनल अकाउंट मध्ये ट्रीटमेंट फार सोपं आहे त्याचं, बट लॉजिकली you should understand the meaning. Okay, outstanding expense means expense payable. This is a representative personal account, and as it is payable, it would definitely go to balance sheet liability side. Okay, and second one is prepaid expense. Okay, that means next year चे जे खर्च आहेत, एक्सपेन्स आहेत, सॅलरी, ऍडव्हर्टाइजमेंट
ऍडजस्टमेंट पण आपण आत्ताच पे केलं. नेक्स्ट इयर्स आहे ते. दिस इज ऑल्सो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट अँड इट विल गो टू बॅलन्स शीट ऍसेट साइड. नेक्स्ट लायबिलिटी सॉरी इन्कम आहे. एक्सपेन्स नंतर इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम मीन्स इन्कम रिसिवेबल. आता रिसिवेबल वर्ड बघूनच तुम्हाला काय कळेल, ॲसेट साइडला घ्यायचं आहे. बॅलन्स शीट ॲसेट साइड. दिस इज ऑल्सो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. अँड इन्कम मध्ये सेकंड पार्ट इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे नेक्स्ट इयरचं इन्कम आत्ताच मिळालं. सपोज मी तुमचं 12thचं फी आत्ताच घेतो. फॉर मी तुमच्या अँगलने विचार करू नका. मी माझं बोलतोय आता. कोणासाठी इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे? अनुप सर. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. घरात प्री रिसिव्ड इन्कम पण म्हणतात. दिस इज अ रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. इट शुड गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी. सर लायबिलिटीला का जाणार? समजा माझा आता विचार करा. मी तुमच्याकडून फी घेतलो. सर आम्ही तर दिलो की सर आमच्यासाठी इन्कम कुठे आहे? अहो माझ्या अँगलने विचार करा. क्लासच्या अँगलने विचार करा. क्लासला फी मिळालं. सपोज 12th और सीएचं तुम्ही फीज जे आहेत ते पे केलात सीए फाउंडेशन वगैरे. माझ्याकडून लायबिलिटी सर तुमचं लायबिलिटी कसं आहे सर हे? तुम्हाला तर पैसे मिळाले दॅट्स इट. बट मला सांगा, एक जण म्हणत असतील, "सर मला 12th करायचंच नाहीये सर क्लास." तर मला रिफंड करावं लागेल. कारण अजून क्लास तर चालू झालेला नाहीये, बट त्यांनी फी पे केलेत. मग त्यात माझं लायबिलिटी आहे हे कळालंच असेल तुम्हाला. त्यांनी विचारलं तर मला द्यावं लागतंय. अजून एक समजा, ज्यांनी क्लास करणार आहेत. "सर आम्ही फी भरलो, आम्ही क्लास पण करणार आहे." मग सर ते लायबिलिटी कसं आहे सर? पुढच्या वर्षीचं फी भरलो, बट तुमचं लायबिलिटी कसं आहे? मला पण पुढच्या वर्षीचं इन्कम मिळालेलं आहे. बट मला सर्व्हिस द्यायचं आहे ना हो. आय एम लायबल टू गिव्ह सर्व्हिस. अमाउंट पेएबल नाहीये. बट सर्व्हिस तर द्यायचं आहे ना मला. 12thचं मला अकाउंट घ्यावं लागेल. सीएचे 4 सब्जेक्ट्स घ्यावं लागेल, सीए फाउंडेशन. मग ते सर्व्हिस तर पेएबल आहे ना. सर्व्हिस पेएबल नसते, बट आय एम लायबल टू गिव्ह सर्व्हिस. मला सर्व्हिस द्यावं लागेल. आर यू गेटिंग मी? हे फार लॉजिकली सांगतोय मी. तुम्हाला मे बी कॉलेजमध्ये घेताना डायरेक्टली तुम्हाला सांगून टाकतील लायबिलिटी दॅट्स इट. बट थोडंसं लॉजिकली आपल्याला माहीत असायला पाहिजे. ओके. कारण तुमच्यापैकी काही जण पुढं टीचिंग वगैरे विचार करत असतील, तर त्यांना थोडंसं मीनिंग वगैरे अजून थोडंसं क्लॅरिटी ऑफ थॉट पाहिजे. ओके. आणि बाकी असंच तुम्ही टीचिंगमध्ये नसेल, तरी पण प्रोफेशनल कोर्समध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट फार इम्पोर्टंट असते. ओके. त्यामुळे थोडंसं कधी-कधी मी डिटेलमध्ये सांगतो. मे बी नॉट रिलेव्हंट फॉर 11th बट फॉर युअर फ्युचर. ओके. इन कॉमर्स. धिस वॉज इन्कम. अजून आपण डेटर्सचा सिक्वेन्स बघितलं होतं इफ यू रिमेंबर. ओके. आपण लास्ट आयटम डेटर्सच बघितलेला आहे प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये. 2 ऑर मोर ॲडजस्टमेंट्स असतील, तर एक सिक्वेन्स फॉलो करायचा फॉर डेटर्स ओन्ली हे सगळ्यांसाठी नाहीये. धिस इज फॉर डेटर्स ओन्ली. अदर ॲडजस्टमेंट आधी घ्यायचं, देन बॅड डेट्स. ओके. न्यू बॅड डेट्स जे ॲडजस्टमेंटमध्ये आहेत ते. बॅड डेट्स अँड आर-डी-डी हे न्यू म्हणजे काय असतात हो? ॲडजस्टमेंट मधले. ओके. ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स देतात कधी-कधी. ते न्यू बॅड डेट्स आणि आर-डी-डी देतात ॲडजस्टमेंटमध्ये ते न्यू आर-डी-डी. सर मग ओल्ड पण असतंय का काय? येस. ओल्ड म्हणजे कुठलं हो? जे ट्रायल बॅलन्समध्ये असतंय ते. कळालं का? थोडंसं प्लीज रिस्पॉन्स द्या येस ओर नो मध्ये सो दॅट तुम्ही झोपलात का आहे मला कळेल. कॅन यू प्लीज रेज युअर हँड ओर से येस? ओके. अदरवाईज असं वाटतंय मला की मी माझंच बोलतोय. तुम्ही काय आहे का नाही? ओके. येस आहेत. काही जण तरी आहेत. काही जण ऐकत नाहीयेत असं मला फील होतंय. बट इट्स ओके. येस. अदर ॲडजस्टमेंट्स देन न्यू बॅड डेट्स घ्यायचं, देन न्यू आर-डी-डी. ओके. आर-डी-डी मीन्स रिझर्व्ह फॉर डॉटफुल डेट्स. कधी-कधी प्रोव्हिजन फॉर डॉटफुल डेट्स म्हणतात. कधी-कधी रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स म्हणतात. हे सगळं एकच आहे. ओके. आपण रिझर्व्ह करतोय, प्रोव्हिजन करतोय फॉर डॉटफुल डेट्स और बॅड डेट्स. म्हणजे आपल्याला डाऊट आहे. काही तर पैसे बुडालेलेच आहेत बॅड डेट्स. कधी-कधी बॅड डेट्स पण असतात, आर-डी-डी पण दोन्ही असतात. कधी-कधी 4ही असतात हां. अदर ॲडजस्टमेंटमध्ये 1-2 असतात आणि परत बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स, न्यू आर-डी-डी, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर सगळं असतंय. ओके. काही प्रॉब्लेम आपण बघणार आहे आणि तसं 12thला जास्त असतंय ते. ओके. 11thला पण आहेच, मी घेणारच. ओके. द न्यू आर-डी-डी हे सिक्वेन्स इम्पोर्टंट आहे कारण अमाउंट चेंज होतंय. अदरवाईज न्यू आर-डी-डी देन रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता लास्ट आयटम आपण प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये डेटर्सच बघितलं होतं.
70,000 तुम्ही इनर कॉलमला घेतलेलं आहे. सी युअर बॅलन्स शीट. गो टू बॅलन्स शीट, असेट साइड. डेटर्स इनर कॉलम 70,000 आहे. डेटर्सला सर 70,000च का घेतलात? क्रेडिट कॉलम का घेतला नाहीत? बिकॉज डेटर्स हॅव डेबिट बॅलन्स. सो मी डेबिट कॉलमचा अमाउंट बघितलं. तुमचं पण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, कारण तुमच्या कानात कोण येऊन सांगणार नाहीये एक्झाममध्ये. डेटर्स अँड क्रेडिटर्स लिहिलेलं आहे. डेटर्सचा अमाउंट 70,000 आहे का 1,29,250 आहे? इट इज टू बी डिसाइडेड बाय यू in examination hall. Okay, so 70,000. why? Because debtors have debit balance. You should know that. त्याच्या वर्ड मध्येच आहे, त्या वर्ड मध्येच आहे. ओके, सो ऍडजस्टमेंट होते. ऍडजस्टमेंटला आपण इथे नंबर लिहून ठेवलं होतं. आता इथं माझ्याकडे नाहीये, बिकॉज पीडीएफ मध्ये मी सेव्ह केलेलं नाहीये ते मी लिहिलेलं. बट तुमच्याकडे असेल नंबर, तुम्ही लिहिलेलं. नंबर किती लिहिलेला असेल तुम्ही? नंबर 1 फॉर बॅड डेट्स अँड रिझर्व फॉर बॅड डेट्स. आता दोन ऍडजस्टमेंट आहेत. इन केस ऑफ 2 or more adjustment, we follow sequence. Other adjustment, then new bad debts, then new RDD. क्वेश्चन मध्ये कुठल्या सिक्वेन्स मध्ये दिलेत, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ओके, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट काय आपल्यासाठी, आपण त्याच सिक्वेन्स मध्ये जायचंय. कुठल्या सिक्वेन्स मध्ये? जे मी सांगितलेलं आहे. सो अदर ऍडजस्टमेंट आहेत का? नो. आता फक्त न्यू बॅड डेट्स अँड न्यू आरडीडी आहे. ओके, सो आपण आधी बॅड डेट्स घेतलेले आहेत बघा. लेस 2,000. बॅड डेट्स म्हणजे इरिकव्हरेबल अमाऊंट. आय होप यू रिमेंबर दॅट. म्हणजे पैसे बुडालेले आहेत, आता मिळणार आहे का हो? नो. मग डेटर्स म्हणजे तर रिसिवेबल आहेत. 70,000 मी रिसिवेबल दाखवतोय, बट त्याच्यामध्ये तर 2,000 बॅड डेट्स काय झालेलं आहे? बॅड डेट झालेले आहेत. दॅट मीन्स इरिकव्हरेबल अमाऊंट आहे. सो लेस 2,000. अंडरलाईन करून तुम्ही इनरलाच अमाऊंट घेतलं असेल. ओके, हा समथिंग समथिंग आलं असेल, नो इश्यूज. सेकंड इफेक्ट कुठं जाते हो? बॅड डेट्स. इट इज लॉस फॉर अस, बिकॉज इरिकव्हरेबल अमाऊंट आहे. आता पैसे मिळणार नाहीत, हे लॉस आहे. दिस इज लॉस फॉर बिझनेस. सो इट विल गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड हे लक्षात ठेवा. कशासाठी? लॉस साठी. एक्सपेन्सेस अँड लॉसेस पी एंड एल अकाउंट डेबिट साइडला येतात. पी एंड एल अकाउंट क्रेडिट साइडला इन्कम अँड गेन येतात, इन्कम अँड प्रॉफिट्स वगैरे. ओके, हा, बट हे लक्षात ठेवायचं, काही एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पण जातात. हा, रूल नंबर 3 प्रमाणे. ओके, थोडंसं आपल्याला ते डोकं लावावंच लागणार आहे. देन सेकंड काय होतो? न्यू आरडीडी. म्हणजे हे सोडून, आता 2,000 तर पैसे बुडालेच हो, इरिकव्हरेबल अमाउंट म्हणतायत. हे सोडून पण काही डाऊट आहे. म्हणजे किती डाऊट आहे सर? 2.5% डाऊट आहे. म्हणजे आता 68,000 जे रिसिवेबल राहिलेत ना, त्याच्यामध्ये पण मला 2.5% डाऊट आहे, पैसे मिळणार किंवा नाही. आय एम व्हेरी मच डाउटफुल असं म्हणतात ते. रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स. मग 2.5% 68,000 वर काढायचंय. आरडीडी, त्यामुळे सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. आरडीडी 2.5% काढताना 68,000 वर काढायचंय. ज्यांना 2.5% येत नाही, त्यांच्यासाठी मी काय सांगितलं? 10% देन डिवाइड बाय 2 5% अँड देन डिवाइड बाय 2 2.5% येतंय. ओके. सो आय थिंक समवन इज सेइंग 1,500. सो 1,500 तुम्ही लेस केलेलं असेल, बिकॉज हे पण आता प्रोव्हिजन करतोय आपण. नंतर पैसे मिळणार नाहीयेत, हे पण असं वाटतंय आपल्याला. सो लेस करायचं. आउटरला समथिंग समथिंग आलं असेल. सेकंड इफेक्ट ॲज इट इज प्रोव्हिजन करतोय आपण. ॲक्चुअली हे लॉस डायरेक्टली म्हणता येत नाही, बट नंतर जे लॉस होणार आहे त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन करतोय. ओके. त्यामुळे मी इथं म्हणताना आहे बघा, मे बी असं होईल, काही वर्डिंग्सचं तुम्हाला मीनिंग डिटेलमध्ये नंतर कळेल. असं वाटेल की 11thला सर चुकीचं शिकवले. बट कसं होतंय, तुमचं मॅच्युरिटी लेव्हल बघून, तुम्हाला किती अंडरस्टँडिंग लेव्हल आहे, ते बघून मला वर्ड्स यूज करावे लागतात. थोडंसं मी हवेत बोललो समजा, आता तुम्हाला बाउन्सर जाण्यासारखं. मे बी मी एकदम परफेक्ट अँड करेक्ट बोलतोय तेव्हा, बट तुम्हाला कळणारच नाही ते. ओके. त्यामुळे हे काय आहे, प्रोव्हिजन आहे फॉर बॅड डेट्स. म्हणजे नंतर जे लॉस होणार आहे त्याच्यासाठी मी आत्ताच प्रोव्हिजन करतोय. मला असं वाटतं की पैसे बुडणार आहेत. मी आत्ताच प्रोव्हिजन करतोय. हे पण माझा लॉसच आहे. ओके. सो पी एंड एल अकाउंट डेबिट साइडला सेकंड इफेक्ट जातंय. एक जण क्वेश्चन विचारत होते. जस्ट अ मिनिट. अकाउंटच्या डेबिटला, सर कुठल्या अकाउंटच्या डेबिटला म्हणताय होम पार्क आहे तुम्ही? पी एंड एल अकाउंटच्या डेबिटला म्हणताय का? हा, पी एंड एल अकाउंटच्या डेबिटला सेकंड इफेक्ट आहेच ना. डेटर्स मधून लेस करायचं. ओके. येस. काही जण पी एंड एल अकाउंट डेबिट साइडला फर्स्ट इफेक्ट म्हणतात. डेटर्स मधून लेस सेकंड इफेक्ट म्हणतात. ओके. सिक्वेन्स म्हणजे त्याच्यामध्ये चेंज झालं तर काय प्रॉब्लेम नाही. दोन्ही इफेक्ट राहणारच आहेत. तुम्ही आधी डेटर्स मधून लेस करा,
और P&Lच्या डेबिटला घ्या. ओके. और P&L कसंही घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण दोन्ही इफेक्ट यायला पाहिजे. दॅट इज रिक्वायर्ड. सो हे ऑलरेडी झालेलं होतं. थोडंसं गॅप झालं, त्यामुळे मी काय केलं, रिवाइज केलेलं आहे. सो कॅन वी मूव्ह ऑन टू नेक्स्ट पॉइंट, व्हिच इज क्रेडिटर्स. क्रेडिटर्स which account? Personal, real, nominal? Yes, please. Creditors. Yes, personal account. Very good. हां, आणि तुम्ही हे ट्राय करायला सांगितलं होतं मी. ज्यांनी पण ट्राय केलेले नाहीयेत, निवांत आपण बसलेला आहे. आपण पर्सनल, रिअल, नॉमिनल पण ठरवलेलं नाहीये. आपण फारच निवांत आहे. त्यांच्यासाठी मी सांगतो फार अवघड आहे. ओके. मी फार क्लिअरली सांगतो तुम्हाला. हां, म्हणजे काय अवघड आहे? टॉप करायचं अवघड आहे. अबोव्ह 90 घ्यायचं अवघड आहे. पास व्हायचं फार सोपं आहे. फेल व्हायचं म्हणजे काही जणांसाठी तर अवघड आहे. ज्यांनी क्लास रेग्युलर करतात ना, अकाउंटमध्ये तुम्ही ठरवला समजा फेल व्हायचं तरी होत नाही. एवढं ईझी पेपर असतंय. एवढं ईझी वाटेल. ओके. बट 90 प्लस घ्यायचं म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? थोडंसं मेहनत करावं लागेल. क्रेडिटर्स पर्सनल अकाउंट आहे, रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट. आता मी कॉलम कुठलं बघू हो? डेबिट कॉलम और क्रेडिट कॉलम? आता हे अमाउंट तुम्हाला काय वाटतं? क्रेडिटर्सला कुठलं बॅलन्स असतंय? क्रेडिटर्स हॅज व्हिच बॅलन्स? क्रेडिटर्स नावातच आहे क्रेडिट बॅलन्स असतंय. सो 1,29,250. 1,29,250. 1,29,250. हे अमाउंट आपल्याला बघायचं आहे क्रेडिट कॉलम. सो क्रेडिट कॉलम असल्यामुळे कुठं जात आहे? बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड. सो गो टू बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड. तुम्ही आय थिंक कॅपिटल लिहून ठेवलेलं आहे. करेक्ट आहे? कॅपिटल तुम्ही लिहून ठेवलेलं आहे. त्याच्या खाली काही लाईन्स ब्लँक सोडायचं. ओके. मला तर इथे ॲडजस्टमेंट इथं आपण नंबर लिहिलेलं नव्हतं. कॅपिटल ऑलरेडी झालेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये लेस ड्रॉइंग्स पण आहे आय थिंक. ओके. मग त्याच्या खाली पण आपल्याला नेट प्रॉफिट, नेट लॉस वगैरे येईल. बाकी ॲडजस्टमेंट काय नाहीये. सर कॅपिटलला पण ॲडजस्टमेंट असतात का? येस असतात. नंतर कळेल तुम्हाला. आता तर काय नाहीये या प्रॉब्लेममध्ये. ओके. मग तरी काही लाईन्स सोडा फॉर नेट प्रॉफिट और नेट लॉस. 3 to 4 लाईन्स एंड देन राइट डाउन क्रेडिटर्स. ओके. बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला म्हणजे तुम्ही इथं लिहित असेल बघा मोस्ट प्रोबॅबली. थर्ड पेजवर तुमचं बॅलन्स शीट आहे. इथं तुम्ही क्रेडिटर्स वगैरे लिहित असेल. ओके. अमाउंट इज 1,29,250. सर आउटरला का लिहिलात? ॲडजस्टमेंट नाहीये. काय जण म्हणतील सर क्रेडिटर्सला ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1. अहो ते डेटर्सचा नंबर होतं. तुम्ही क्रेडिटर्सला कशाला लिहिलात? नंबर लिहिताना थोडं बघून लिहायचं हां, व्यवस्थित विचार करून. कशाचा ॲडजस्टमेंट आहे चेक करायचं. डेटर्सचा ॲडजस्टमेंट आहे, क्रेडिटर्सला नंबर असं करू नका. ओके. येस. नाऊ कम डाउन टू नेक्स्ट आयटम पर्चेसेस. पर्चेसेस डायरेक्टली तुम्ही लिहून ठेवलेले आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. टू पर्चेसेस ऑलरेडी आहे. इनरला अमाउंट लिहायचंय. बट मला कळतच नाहीये कुठला अमाउंट घ्यायचा हो? 2-2 दिलेत. 57,000 और 1,20,000. मला कळतच नाहीये. कोण सांगेल का? 57,000 और 1,20,000. प्लीज टेल मी द अमाउंट. पर्चेसेसला कुठलं बॅलन्स असतंय? काय करता नेहमी? पर्चेसला कुठलं बॅलन्स असतंय? पर्चेसला नेहमी काय करता? पर्चेसेसला नेहमी डेबिट करता. मग कुठलं बॅलन्स असणार आहे? डेबिट बॅलन्स. मग अमाउंट घ्या 57,000. ओके. येस. व्हेरी गुड. ऑलमोस्ट सगळ्यांनी करेक्ट सांगितलेलं आहे. व्हेरी गुड हां. मला वाटलं तुम्ही अकाउंट विसरलातच का काय? तरी काही जणांना तरी आठवण आहे तुमचं. मी थोडंसं घाबरत-घाबरतच आज लेक्चर चालू केलं होतं. म्हणणार सर अकाउंट्स म्हणजे काय? असं तुम्ही जर विचारलात तर मला अवघड होईल. सर स्टार्ट विथ बुक कीपिंग अगेन सर. व्हॉट इस बुक कीपिंग सर? व्हॉट इस ट्रान्झॅक्शन सर? हां, तिथून चालू करणार म्हणणार नाही तर. सगळं विसरलो बघा सर. हां, नेक्स्ट. पर्चेसेस नंतर नेक्स्ट आयटम कुठला आहे सांगा हो? आफ्टर पर्चेसेस?
पर्चेसेस नंतर नेक्स्ट आयटम काय? मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. मी गॅरंटी देऊन सांगतो, काही जण प्लांट एंड मशिनरी म्हणत असतील. हे सेल्स विसरतात भरपूर जण. मी लाईव्ह बॅचमध्ये बघितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही मे बी तुम्हाला वाटत असेल, नाही सर सेल्स घ्यायचंय, सर सेल्स घ्यायचंय. हां, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे. काही जणांचं कसं होतंय, कॉन्सन्ट्रेशन असतंय, तरी पण ते विसरतात. ओके? तसं करायचं नाही. सो सेल्स आहे. सेल्स कुठे लिहून ठेवलेलं आहे? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. बाय सेल्स इनर कॉलम. सेल्सला कुठला बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय सेल्स. क्रेडिट बॅलन्स असते सेल्सला. ओके 1,20,000. इनर कॉलम सेल्स रिटर्न आहे का नाही चेक नंतर करू आपण. पण तरी इनरलाच जायचं तुम्ही सेल्स. ओके. झालं सेल्स. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी. ओके. ते प्लांट्स नाहीये. हे बघा हे येसला रफ करा प्लीज. ओके. प्लांट नसतंय. प्लांट अँड मशिनरी असतंय. ओके. हे त्या प्लांटबद्दल बोलत नाहीये जे तुम्ही विचार करताय. ओके. झाड वगैरे. रोपटं किंवा झाड जे म्हणतो आपण ते नाहीये ते. प्लांट अँड मशिनरी मीन्स मशिनरी बद्दल बोलतायत ते. ओके. येस प्लांट अँड मशिनरी विच अकाउंट? मला ॲडजस्टमेंट वगैरे असेल तर प्लीज सांगा. कारण माझ्याकडे नंबर लिहिलेले नाहीयेत. ओके. बट तुमच्याकडे नंबर लिहिलेले आहेत. आपण ॲडजस्टमेंट ऑलरेडी रीड केलेले आहेत. ओके. नंतर सांगायचं. ओके. प्लांट अँड मशिनरी विच अकाउंट? रिअल अकाउंट. व्हेरी गुड. रिअल पर्सनल बॅलन्स शीट. डेबिट कॉलममध्ये अमाउंट आहे. डेबिट कॉलम. इट विल गो टू बॅलन्स शीट, असेट साइड. सो गो टू बॅलन्स शीट, असेट साइड. ॲडजस्टमेंट आहे का? ओके. ॲडजस्टमेंट आहे म्हणतायत. गो टू बॅलन्स शीट, असेट साइड. राइट डाउन प्लांट अँड मशिनरी. इनर कॉलम 50,000. ॲडजस्टमेंट नंबर किती आहे? 3 आहे का? ओके. ॲडजस्टमेंट नंबर 3. येस. ॲडजस्टमेंट नंबर 3 ला जाणार आहे. इनरला तुम्ही 50,000 घेतलात का? जस्ट लाइक दिस बॅलन्स शीट असेट साइड इथंच आहे बघा. प्लांट अँड मशिनरी. इनर कॉलम 50,000 असं तुम्ही घेतलेलं असेल. बॅलन्स शीट असेट साइडला. ओके. सर तुम्ही सोल्युशन का लिहित नाहीये? कारण तुम्ही आता फार एक्सपर्ट झाला त्याच्यामध्ये मी लिहिण्याची मला गरजच वाटत नाही. ओके. सो कम डाउन टू ॲडजस्टमेंट नंबर 3. ॲडजस्टमेंट आहे म्हणतात. एकच ॲडजस्टमेंट आहे. काय हो? प्रोव्हाईड डेप्रिशिएशन ॲट द रेट ऑफ 5% ऑन बिल्डिंग अँड 10% ऑन मशिनरी. आपलं बिल्डिंग चालू आहे का मशिनरी? मशिनरी चालू आहे. ओके. सो डेप्रिशिएशन आहे 10%. डेप्रिशिएशन मीन्स काय हो? डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. मग काय करायचं? लेस करायचं. लेस डेप्रिशिएशन. लेस डेप्रिशिएशन. कंप्लीट लिहायचं माझ्यासारखं शॉर्टकट लिहायचं आहे. सो 10% कॅल्क्युलेट प्लीज. 10% ऑफ 50,000. 10% ऑफ 50,000. ईझी आहे. युनिट प्लेसचा एक 0 जाणार. ओके. 5,000. आउटर कॉलम प्लीज. आउटरला का घेताय सर? बिकॉज एकच ॲडजस्टमेंट आहे. ओके. आउटर कॉलम 45,000. येस. Plant and machinery inner column 50,000 less depreciation because depreciate means to decrease the value of asset. We have to decrease or reduce the value of asset. So less depreciation 5,000. Outer column 45,000. Now second effect. Depreciate means to decrease the value of asset. आपण लेस तर केलो.
ऍसेटचं व्हॅल्यू कमी केलं आपण. वी हॅव रिड्युस्ड ऑर डिक्रीज्ड द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. मग ऍसेटचं व्हॅल्यू कमी झालं हे आपलं लॉस आहे ना हो. मग लॉस कुठे जाणार? येस, पी एंड एल अकाउंट डेबिट साइड. सो गो टू पी एंड एल अकाउंट डेबिट साइड. पी एंड एल अकाउंट डेबिट साइडला जायचंय. येस, 2 ॲसेटवर डेप्रिशिएशन आहे. तुम्हाला कसं माहिती सर? ॲडजस्टमेंट रीड करताना मी बघितलो बिल्डिंग अँड मशिनरीवर. मग प्रेझेंटेशन कसं करायचं? पी एंड एल अकाउंट डेबिट साइडला. आता हे जर फर्स्ट आयटम असेल, आता हे फर्स्ट आयटमच आहे का हो? नाहीये. बाकी आलेलं आहे काहीतरी. ओके. वर एकदमच लगेच डेप्रिशिएशन शक्यतो लिहायचं नाही. काही लाईन्स ब्लँक सोडूनच लिहायचं. ओके. तुम्ही प्लीज थोडंसं मॅनेज करा जागा तिथं. ओके. 1 फुल पेज आहे तुमच्याकडे पी एंड एल. कुठेही लिहू शकता, असं काही सिक्वेन्स वगैरे नाहीये. बट कधी-कधी मी प्रेझेंटेशनचं तुम्हाला सांगत असतो. टू डेप्रिसिएशन ऑन असं लिहायचं, अंडरलाईन करायचं. ओके. त्यानंतर फर्स्ट वन इज मशिनरी ऑर प्लांट टाइप मशिनरी. इनर कॉलम 5000. सर त्या बिल्डिंगवरचं आल्यानंतर बघू बिल्डिंगचं. ओके. मशिनरी लिहून किंवा प्लांट टाइप मशीन लिहून इनरला 5000 द्या. ओके. इनरला का लिहिलो? कारण 2 ॲसेटवर डेप्रिसिएशन आहे. इथे एक अमाउंट येणार आहे. इथं जागा सोडायचा. समजा पुढचा आयटम जरी नाही, शेवटी येणार आहे बिल्डिंग. कधी येणार आहे मला माहित नाही आता. बट अजून एक पी एंड एलचा आयटम येऊ शकताय आता. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आलं. तुम्ही इथंच समजा प्रिंटिंग अँड स्टेशनरी लिहिलात आणि इथं अमाउंट लिहिलात, तर प्रॉब्लेम काय होणार आहे? बिल्डिंगवरचं डेप्रिसिएशन कुठे लिहिणार मग तुम्ही? मग तुम्हाला हे आउटरला घ्यावं लागतंय खाडाखोड करून. परत डेप्रिसिएशन बिल्डिंगचं वेगळीकडे लिहावं लागतंय. ओके. तसं करायचं नाही. आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. ओके. आता इथं बिल्डिंगचं डेप्रिसिएशन येणार आहे आपल्याला माहीत असायला पाहिजे. प्रॅक्टिसनी होत असतंय ते. ओके. टू डेप्रिसिएशनवर अंडरलाईन करून मशिनरी लिहायचं, प्लांट एंड मशिनरी 5000. ओके. सर मग एकच असेटवर डेप्रिसिएशन असेल तर? मग डायरेक्टली लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन दॅट असेट. म्हणजे मशिनरी असेल तर मशिनरी. आउटरला लिहायचं डायरेक्ट मग. इनर वगैरे घ्यायचं नाही. ओके. येस, आय थिंक प्लांट एंड मशिनरीचं एकच ॲडजस्टमेंट होतं. बॅलन्स शीट असेट साइडला काय केलं? लेस डेप्रिसिएशन अँड पी एंड एल अकाउंट डेबिट साइड. ओके. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट. प्लीज टेल मी इन्व्हेस्टमेंट. which account? Personal, real, nominal? Yes, personal, real, nominal. थोडं विचार करून आन्सर द्या. ऑलमोस्ट सगळेजण नॉमिनल अकाउंट म्हणले, आता रिअल अकाउंट म्हणतायत. ओके. तुमच्याकडे नसेल तर प्लीज लिहून घ्या. दिस इज रिअल अकाउंट. आधी लिहून घ्या, मग मी एक्सप्लेन करतो. मला असं आठवतंय की मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तरी पण तुम्ही चुकताय म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम आहे. बघा रिअल अकाउंटमध्ये नाहीये का? हे आपलं ॲसेट आहे बरं का. तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट ऐकलेलं आहे का एफ-डी? आजीकडून वगैरे ऐकलेलं असेल. आजी-आजोबा, आई-वडील यांच्याकडून. लिस्टमध्ये ऑलरेडी आहे बघा. रिअल अकाउंटमध्ये नसेल तर लिहा लिस्टमध्ये पर्सनल, रिअल, नॉमिनलच्या. ऑलरेडी लिस्टमध्ये आहे इन्व्हेस्टमेंट रिअल अकाउंटच्या. इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट एक्झाम्पल जे तुम्हाला पण कळतंय ते आहे फिक्स्ड डिपॉझिट, एफ-डी. बँकमध्ये एफ-डी करत असतात बघा. नॉर्मली आजी-आजोबा जे असतात, पैसे जमा करून काय करतात? फिक्स्ड डिपॉझिट करतात, एफ-डी करतात. तुम्ही आज विचारा जर तुम्हाला माहीत नसेल तर. किंवा आई-वडील, आता आजी-आजोबा नसतील किंवा दुसऱ्या घरी वगैरे असतील, तर तुम्ही काय करू शकता? आई-वडिलांना विचारा किंवा तुम्ही जिथं पण राहता तिथं जे अ, तुमचे गार्डियन आहेत, जे मोठे आहेत त्यांना विचारा, "व्हॉट इस एफ-डी सर?" एफ-डी म्हणत होते सर. एफ-डी ओके, फिक्स्ड डिपॉझिट. ओके. मग तुम्हाला त्यांनी सांगता येईल. ओके. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे आपण काय करतो, एक अमाउंट जमा करतो बँकमध्ये फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम. म्हणजे आपण 1 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष एफ-डी ठेवलो. म्हणजे तिथंच जमा. डायरेक्ट 3 वर्षानंतरच जायचं, 5 वर्षानंतरच जायचं. हे आपलं इन्व्हेस्टमेंट आहे. आपण इन्व्हेस्टमेंट केल्यासारखं ते. ओके. मग हे आपलं ॲसेट आहे ना हो. डिपॉझिट हे माझं ॲसेट आहे. असं इन्व्हेस्टमेंट सर फक्त फिक्स्ड डिपॉझिट आहे का? नो.
असं अजून पण भरपूर असेट आहेत. हळू सांगतो तुम्हाला. ओके. गडबड नाहीये. तुम्हाला पण कळत जातील आणि मी पण सांगणारच आहे. ओके. येस, धिस इज अ रिअल अकाउंट. ह्याचे आपण इफेक्ट वगैरे बघणार आहे. कुठं जातंय. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. प्लीज जॉइन नेक्स्ट मीटिंग. ओके. हे मीटिंग मी एंड करतोय. प्लीज जॉइन न्यू मीटिंग. ओके. येस. ही मीटिंग मी एंड करतोय. न्यू मीटिंग जॉइन करायचं. लेक्चर एंड झालेलं नाहीये. न्यू मीटिंग जॉइन करायचंय. सी यू.